वारीत एका बाबांचा धक्कादायक प्रकार। वारीत चालत एक महाराज दिवसभर भजन कीर्तन आणि प्रवचन करायचे, पण जेव्हा रात्री मुक्काम असायचा तेव्हा त्यांच्या तंबूत रात्री महिला जायच्या। एका वारकऱ्याला बाबांवर संशय आला, कारण सुरुवातीला त्या बाबांसोबत आलेली एक सेवेकरी महिला त्यांच्या सोबत असायची, पण त्यानंतर दररोज रात्री महिला बदलू लागल्या। वारी जशी जशी पुढे आली तशी तशी महाराजांची हालचाल संशयास्पद होऊ लागली। पहिल्या दिवशी एक बाई, दुसऱ्या दिवशी दुसरी बाई, तर तिसऱ्या दिवशी तिसरी बाई, तर चौथ्या दिवशी चक्क एक 70 वर्षाची म्हातारीच महाराजांच्या तंबूत शिरली। दुसऱ्या दिंडीत चालणाऱ्या एका वारकऱ्याला या महाराजांवर संशय होता, त्यामुळे दररोज रात्री जागून तो बारीक लक्ष ठेवत होता। रोज रात्री बदलणाऱ्या या महिलांमुळे त्याचा संशय आता बळावला होता। पण जेव्हा चौथ्या दिवशी 70 वर्षाची एक आजी त्याच्या तंबूत गेली, तेव्हा मात्र त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली। आता त्याला राहवलं नाही, त्याला सत्य शोधायचं होतं। रात्री थेट 1 वाजता त्या वारकऱ्यानं खिशातला मोबाईल काढला, कॅमेरा ऑन केला आणि तो काळजावर दगड ठेवून थेट महाराजांच्या खाजगी तंबूत शिरला। आणि त्या रात्री त्या तंबूत त्याने स्वतःच्या डोळ्यानं जे पाहिलं ते पाहून अक्षरशः त्याच्या पायाखालची जमीन सरकली। तिथे जे चित्र होतं, जे दृश्य त्याला दिसलं ते पाहून त्याच्या हातातला मोबाईलच गळून पडला। त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता की तिथे असं दृश्य त्याला पाहायला मिळेल। त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये ते सगळं दृश्य आता रेकॉर्ड झालं होतं। तो कसा बसा तिथून बाहेर थरथरत्या पायानं बाहेर आला आणि त्यानंतर पुढे जे त्यांनी केलं त्याने अख्ख्या महाराष्ट्राला एका रात्रीत सगळ्यात मोठा धक्का बसलाय। मग नेमकं काय चालू होतं मध्यरात्री त्या बंद तंबूत? त्या बाबांपाशी दररोज रात्री वेगवेगळ्या महिला का जात होत्या? रात्री 1 वाजता त्या कॅमेऱ्यात नेमकं काय रेकॉर्ड झालं? चला जाणून घेऊया या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या सविस्तर रिपोर्ट मध्ये। आषाढी वारी म्हटलं की तिथे लाखो वारकरी, शेकडो दिंड्या आणि मुक्कामासाठी असंख्य तंबू असतात। अशाच एका दिंडीत 4 दिवसापासून एक विचित्र गोष्ट घडत होती। दिवसभर भजन कीर्तन आणि प्रवचन करणाऱ्या एका महाराजांच्या तंबूमध्ये रात्री उशिरा एका मागून एक महिला जात असल्याचं एका वारकऱ्याच्या लक्षात आलं। पहिल्या दिवशी दुर्लक्ष केलं, दुसऱ्या दिवशी संशय वाढला, तिसऱ्या दिवशी त्याने लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि चौथ्या दिवशी तर 70 वर्षाची एक महिलाच तिथे घुसली आणि त्याने सत्य शोधण्यासाठी थेट मोबाईल घेऊन तो पालात घुसला। आणि पुढे जेच घडलं, त्याने पुढे जे पाऊल टाकलं त्याने एका रात्रीत महाराष्ट्राला धक्का बसला। खरं तर हा प्रसंग वारी पुण्यातून बाहेर पडल्यापासून सुरू होतो। आपण ज्याबद्दल बोलत आहेत तर ते एका मोठ्या दिंडीचे प्रमुख आणि वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणारे एक महाराज होते। दिवसभर त्यांचा रुबाब आणि त्यांची विठ्ठल भक्ती पाहून हजारो वारकरी त्यांच्या पाया पडायचे। पण याच वारीत शेजारच्या दिंडीत चालणाऱ्या एका व्यक्तीचं, एका तरुण वारकऱ्याचं लक्ष महाराजांवर होतं। आजकाल टीव्ही सोशल मीडियावर ढोंगी बाबांचे अनेक कारनामे उघडकीत येत असल्यामुळे त्या तरुण वारकऱ्याच्या मनात सुरुवातीपासून या महाराजांच्या मनाविषयी एक संशय होता। दिवसभर महाराज कीर्तन करायचे, विठ्ठल नामाचा गजर करायचे, पण जेव्हा एखादी तरुण महिला, भाविक महिला पाया पडायला यायची तेव्हा महाराज तिच्याकडे ज्या विक्षिप्त नजरेनं निहाळायचे ते पाहून त्या वारकऱ्याचा संशय अधिक बळावला होता। महाराजांच्या नजरेत काहीतरी खोट आहे असं त्याला आतून जाणवत होतं। वारीचा दुसरा मुक्काम आता पुढे होऊ लागला होता। रात्रीचे 12 वाजले, सर्व वारकरी थकून झोपू गेले, पण तो वारकरी जागा होता, कारण की त्याला महाराजांच्या खाजगी तंबूकडे एक सावली जाताना दिसली। ती सावली एका महिलेची होती, जी महाराजांची मुख्य सेवेकरी म्हणून ओळखली जायची। ती आत गेली, 10 मिनिटं 20 मिनिटं झाले ती बाहेर आली नाही। त्या वारकऱ्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली। नेमकं काय घडत होतं तिथं? तेव्हा आता पुढे सगळा संशय त्याचा बळावणार होता। पहिल्या दिवशी त्याची खाजगी सेवेकरी गेली होती, पण दुसऱ्या दिवशी आता आणखी विचित्र घडणार होतं। पहिली रात्र उलटली, दुसऱ्या दिवशी सकाळी वारीने त्या ठिकाणी पुढची मार्गक्रमण करायला सुरुवात केली होती। अक्षरशः वारकऱ्यांनी घाट देखील पार केला होता, पण त्या वारकऱ्याचे डोळे महाराजांच्या माग काढत होते। आता खरं तर घाटांमध्ये महाराजाची हालचाल आणखीनच विचित्र आणि संशयास्पद झाली। ते वारंवार दिंडीतून बाजूला व्हायचे, फोनवर कोणासाठी बोलायचे, महिला वारकऱ्यांकडे अगदी संशयास्पद नजरेनं पाहायचे। त्यांच्या चेहऱ्यात एक अनाकलनीय तणाव आणि भीती स्पष्ट दिसत होती। त्या दिवशी रात्री वारीचा मुक्काम एका मोठ्या मैदानात पडला होता। त्या दिवशी त्या वारकऱ्याने ठरवलं होतं की आज रात्री काही करून महाराजांवर नजर ठेवायची। रात्रीचे 11:30 झाले, टाळ मृदुंगाचा आवाज आता शांत झाला होता आणि अचानक त्या तरुण वारकऱ्याला दिसलं की काल रात्री जी महिला तंबूत गेली होती आज ती नव्हती, तर आज चक्क दुसरीच अनोळखी महिला अत्यंत सावधपणे आजूबाजूला पाहत महाराजांच्या तंबूत शिरली।
आता तो वारकरी चक्रावून गेला. अरे, काल दुसरी बाई होती, आज ही दुसरीच महिला रात्रीच्या अंधारात महाराजांसोबत का जाते? महाराजांच्या तंबू समोर असणाऱ्या पडद्याआड नक्की काय चाललं होतं? त्या वारकऱ्याच्या मनात भयंकर विचार येऊ लागले होते. पण खरी खरबळ तर पुढच्या रात्री उलगडणार होती, कारण की तिसऱ्या दिवशी जो तिसरा भयानक प्रकार होणार होता त्याने सगळे चित्र बदलणार होतं. 2 रात्री सलग 2 वेगवेगळ्या महिला महाराजांच्या तंबूत जाताना पाहून त्या वारकऱ्याचा संयम सुटला. तिसऱ्या दिवशी वारी पुढे निघाली. दिवसभर महाराज नेहमीप्रमाणे भक्तिभावात वावरत होते, जणू काही झालंच नाही. हा त्यांचा दुटप्पी चेहरा पाहून त्या वारकऱ्याला राग येत होता. वारीतले साधेबाळे लोक महाराजांवर डोळे झाकून विश्वास ठेवत होते, त्यांच्या चरणी लीन होत होते. पण त्या वारकऱ्याला माहित होतं की या भक्तीच्या नावाखाली काहीतरी भयंकर खेळ सुरू आहे. तिसऱ्या रात्री ज्यावेळेस वारी पुढे सरकली आणि मुक्काम होता, त्या दिवशी रात्री 1 वाजले होते. तो वारकरी तंबूच्या बाजूला एक झाड होतं आणि त्या झाडाच्या आडोशाला आता लपून बसला होता. अपेक्षाप्रमाणे आज पुन्हा तिसरीच एक महिला महाराजांच्या तंबूत जाताना दिसली. तंबूच्या आत अस्पष्ट प्रकाश होता, बाहेरून फक्त सावल्या हलताना दिसत होत्या. त्या वारकऱ्याने विचार केला, जर मी आतल्या लोकांना जर उठवून सांगितलं, वारीतल्या आजूबाजूच्या लोकांना उठवून सांगितलं तर लोकांचा महाराजांना एवढा विश्वास आहे की लोक मलाच मारतील. त्यामुळे पुराव्यासहित बाबाचा पर्दाफाश करावा लागेल असं त्याने ठरवलं होतं. त्यानंतर आता तो थेट कॅमेरा घेऊन घुसणार होता. चौथ्या दिवशी तो चौथा दिवस आता उजाडणार होता. तिसरा दिवस संपला, कशीबशी त्याने ती रात्र काढली आणि तो चौथ्या दिवशी आता तो सगळा पर्दाफाश करणार होता आणि पुढे तो जे करणार होता त्याने अख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसणार होता. आता वारी जवळपास पुढे निघून आली होती. आता त्याचा खरं तर हा 4था ते 5वा मुक्काम होता. ती रात्र आता उजाडली होती. आता त्या दिवशी तो वारकरी पूर्ण तयारी करून होता. त्याच्या छातीत धडधडणार असणारं काळीज सावरून तो महाराजांच्या आता तंबूच्या अगदी शेजारी दबा धरून बसला होता. तो आता घुसणार होता आणि घुसून ते चित्र उघडकीस आणणार होता. रात्रीचे ठीक 12:30 वाजले. आजूबाजूला फक्त वारकऱ्यांच्या घोरण्याचा आवाज येत होता आणि तेवढ्यात अंधारातून एक अशी सावली पुढे आली. ती पाहून अक्षरशः त्या वारकऱ्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना. ती कोणी तरुण महिला नव्हती, तर ती 70 वर्षाची वृद्ध आजी होती. वाकत काठीने अत्यंत चोरट्या पावलीने ती महाराजांच्या खाजगी तंबूत शिरली. हे पाहताच त्या वारकऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो थक्क झाला. अरे, या बाबाने 70 वर्षाच्या आजीला सोडलं नाही. वारीच्या नावाखाली हा कसला भयंकर प्रकार सुरू. त्याने एकही सेकंद थांबण्यात अर्थ नव्हता. महाराजांच्या चेहऱ्यावरील तो मुखवटा फाडण्याची वेळ आली होती. अखेर त्या वारकऱ्याने खिशातून मोबाईल काढला, व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलं. श्वास रोखून तो थेट महाराजांच्या तंबूचा पडदा बाजूला करून आत घुसला. वादळापूर्वीची शांतता संपली. कॅमेरा समोर धरून तो जसा आत गेला, ते समोरचं दृश्य पाहून त्याचे डोळे पांढरे झाले. काय होतं त्या तंबूत? काय त्याला दिसलं? का त्याचा मोबाईल गळून पडला? आणि बाहेर आल्यानंतर तो असं काय करणार होता की एका रात्रीत महाराष्ट्राला धक्का बसणार? तो जसा कॅमेरा घेऊन आत घुसला तसा महाराजांचं आत बसलेले सगळे लोक दचकले. पण त्या वारकऱ्याने तिथे जे पाहिलं ते पाहून त्याचा मोबाईल हातातून गळून पडला. तो जागीच गोठला. तिथे त्याने पाहिलं की तिथे कोणताही वाईट आणि लाजिरवाणा प्रकार सुरू नव्हता. तंबूच्या मधोमध महाराजांसोबत दिंडीचे अजून 4 ते 5 प्रमुख पुरुष व्यवस्थापक बसले होते. त्यांच्या बाजूला ती 5 मिनिटापूर्वी आत गेलेली 70 वर्षाची वृद्ध आजी देखील बसली होती. तंबूच्या एका कोपऱ्यात एक मोठा बॉक्स उघडा होता, ज्यामध्ये शेकडो प्रकारच्या गोळ्या औषधांचे पाकिटे होते. ती महिला, ती आजी महाराज सांगतील तशा औषधांच्या गोळ्या वेगळ्या पुड्यांमध्ये भरून वारकऱ्यांसाठी औषध उपचार तयार करत होती. महाराजांच्या हातात एक डायरी आणि पेन होते, तर दुसऱ्या व्यवस्थापकाच्या हातात दिवसाभराचा हिशोब होता. दिंडीचा ड्रायव्हर देखील बसून डिझेलचा आणि गाडीचा हिशोब महाराजांना देत होता. दिवसभर गर्दीतून चालून थकलेल्या, पायाला फोड आलेल्या, आजारी पडलेल्या वृद्ध वारकऱ्यांची कोणती गैरसोय होऊ नये म्हणून स्वतः रात्री 2 वाजेपर्यंत जागून महाराज सगळ्यांची मीटिंग आणि औषधांचं नियोजन करत होते. हा महाराजांचा दिवसभराचा प्रामाणिक सेवेचा दिनक्रम होता, ज्याला तो वारकरी चुकीचा समजत होता. आता पुढे काय घडणार होतं ते अद्भुत आणि पवित्र होतं. अखेर त्या वारकऱ्याला त्याची चूक समजली होती. त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. ज्या महाराजांना तो ढोंगी समजत होता ते साक्षात माऊलींचं रूप घेऊन रात्री 2 वाजेपर्यंत वारकऱ्यांच्या सेवेचं नियोजन करत होते. दिवसा महिला वारकरी जेव्हा पाया पडायच्या तेव्हा महाराज त्यांच्या आजारपणाची चौकशी करण्यासाठी काळजी पाहायचे, ज्याचा त्या वारकऱ्याने चुकीचा अर्थ काढला होता. अखेर त्या वारकऱ्याने तो मोबाईल बंद केला. तो महाराजांच्या पायावर कोसळला आणि ढासाढासा रडू लागला. माऊली, मला क्षमा करा, मी तुमचा संशय घेतला. मला वाटलं इथं काहीतरी वाईट सुरू आहे. महाराजांनी मंद हसून त्याला उठवलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवले आणि म्हणाले, बाळा, आजकाल जगच एवढं बदललंय की संशय येणं स्वाभाविक आहे. पण वारी ही भक्तीची आणि विश्वासाची भूमी. इथे वाईट विचारांना जागा नसते. अखेर त्या वारकऱ्याने महाराजांची माफी मागितली आणि तोही त्या रात्रीपासून महाराजांसोबत वारकऱ्यांच्या सेवेला लागला. तर वारकरी बांधवांनो, डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नका.
पण डोळे असूनही वारीच्या पवित्र परंपरेवर संशय घेऊ नका, हा संदेश या घटनेतून मिळतो. महाराजांच्या अथंग माणुसकीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट्स बॉक्स मध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.